24 तासात कचऱ्यापासून खत. पुण्यात SCCMA तंत्रज्ञानाची क्रांती. वेस्ट टू वेल्थ. जैवविघटनशील कचऱ्याचे 24 तासात सेंद्रिय खतात रूपांतर. पुण्यात अत्याधुनिक प्रकल्पाचे उद्घाटन. कचरा व्यवस्थापनात नवे पाऊल. नमस्कार. आजची ताजी बातमी. पुण्यात कचरा व्यवस्थापनासाठी एक मोठी क्रांती घडताना दिसत आहे. जैवविघटनशील घनकचऱ्यापासून अवघ्या 24 ते 36 तासात सेंद्रिय खत तयार करणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान आता शहरात सुरू झाले आहे. AVK ग्रीन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या पिनाक ग्रुपच्या उपकंपनीने विकसित केलेल्या या प्रकल्पाचे आणि स्ट्रस्टेरा प्रायव्हेट लिमिटेडच्या पर्यावरण प्रयोगशाळेचे उद्घाटन खासदार मेधा कुलकर्णी, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापालिकेतील विरोधी पक्षनेते ॲडव्होकेट निलेश निकम, नगरसेविका मंजुषा खर्डेकर यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी पिनाक ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश चंद्रात्रे, डॉक्टर कीर्ती चंद्रात्रे, पर्यावरण सल्लागार मैथिली चंद्रात्रे, शेट्टी मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेचे नितीन देशपांडे, मिलिंद देशपांडे तसेच पिनाकचे पदाधिकारी नितीन नाईक, सुहास जोशी, हेमंत पिंपळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात मैथिली चंद्रात्रे शेट्टी यांनी संशोधनाची पार्श्वभूमी मांडली, तर अनुषा कुलकर्णी यांनी शहराच्या घनकचरा व्यवस्थापनावर सादरीकरण केले. SCCMAच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे कचऱ्याचे प्रमाण सुमारे 85 ते 90% कमी होते आणि दुर्गंधीविना प्रक्रिया पूर्ण होते. विशेष म्हणजे या पाषाण तलाव परिसरात जलपर्णीवर प्रक्रिया करून दररोज सुमारे 70 किलो सेंद्रिय खत तयार होत आहे. हे तंत्रज्ञान गृहनिर्माण संस्था, हॉटेल्स, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, उद्योग, महानगरपालिका तसेच धार्मिक स्थळांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत शेतीला मोठी चालना मिळणार आहे. कचऱ्यापासून संपत्ती निर्माण करण्याच्या दिशेने पुणे शहर एक महत्त्वाचे पाऊल टाकत आहे. धन्यवाद. पुणे 24 न्यूज. जयश्री डिंबळे. GVK ग्रीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड यांनी ही नवीन टेक्नॉलॉजी आणलेली आहे. आपण बघतच असाल की कचऱ्यापासून सेंद्रिय खत हे बनवलं जातं, खूप साऱ्या ठिकाणी बनवलं जातं. पण ह्यांच्या ज्या टेक्नॉलॉजी आत्ता त्यांनी जी इंट्रोड्यूस केली त्याच्यामुळे खताची क्वालिटी पण खूप बेटर आहे असा त्यांनी आत्ता सांगितलेलं आहे. पाषाणला त्यांचा प्रकल्प चालू आहे. निश्चितपणे पुणे शहरासाठी जर ही टेक्नॉलॉजी आपल्याला प्रभावी असेल तर आपण पुणे शहरासाठी डिसेंट्रलाइज प्रोजेक्टसाठी नक्की ही GVKची टेक्नॉलॉजी वापरू आणि तशी महानगरपालिकेला आपण प्रस्ताव निश्चितपणे देऊ. महानगरपालिकेमध्ये पण आपण त्यांचं एक प्रेझेंटेशन पुढच्या येणाऱ्या काळामध्ये ठेवू, कारण पुणे शहराचा कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जर अशी कुठली कंपनी पुढे येत असेल तर निश्चितपणे आमच्याकडनं त्यांचं स्वागत. त्याच्यामध्ये एकच प्रॉब्लेम आहे की जो तयार होणारा खत आहे त्याची विल्हेवाट म्हणजे लोकांना तेवढं खरेदी की नाही करत पुण्यात नाही होत. त्याच्यासाठी काय तर सोल्युशन निर्माण करणं नाही, जेवढं खत तयार होतं आत्ता तरी त्याच्यासाठी काही मॅनेजमेंटची गरज पडलेली नाही. पण जर तुम्ही असं म्हणताय की आपण जर डिसेंट्रलाइज पद्धतीने खूप ठिकाणी जर हा प्रोजेक्ट सुरू केला आणि जर खताच्या बाबतीमध्ये असेल तर शेतकरी आपल्याला जोडलेले आहेत ऑलरेडी. आपण त्यांना दिनेश चंद्रात्रे, आम्ही हे जे 4 जण उभे आहोत ही सगळी माझी टीम आहे की ज्यांनी याच्यामध्ये भरपूर माझ्याबरोबरीने अपार कष्ट केलेले आहेत. माझी अर्धांगिनी सौ कीर्ती चंद्रात्रे, माझी मुलगी मैथिली चंद्रात्रे आणि आमची AVK ग्रीन सोल्युशनची एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनुषा कुलकर्णी. आता एक्झॅक्टली हा शोध काय आहे तर हा शोध आहे बायोडिग्रेडेबल सॉलिड वेस्ट, म्हणजे जैव विघटनशील जो मॅटर आहे ही गोष्ट किती लवकरात लवकर विघटन होऊ शकते याच्याबद्दलचा हा शोध आहे. आज रोजी जगामध्ये ज्या काही पद्धती उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये जैवविघटनशील पदार्थ हे सगळे लँडफिल किंवा डम्पिंग ग्राउंडवर सोडले जायचे, टाकले जायचे आणि तिथे सदरचे जैवविघटनशील पदार्थ विघटन होण्याकरता 3 ते 4 महिन्याचा कालावधी लागायचा. तर 3 ते 4 महिन्याच्या कालावधीमध्ये त्याच्यामध्ये फ्लाईज तयार व्हायचे, मॉस्किटोज तयार व्हायचे, अनारोग्यकारक परिस्थिती निर्माण व्हायची. याच्यामुळे या सगळ्यातनं प्रेरणा घेऊन 2007 सालापासून मी या सगळ्या प्रकल्पावर सुरुवात केली काम करायला. त्याला माझ्या पत्नीने योग्य ती साथ दिली आणि आम्ही सगळ्यात महत्त्वाचं काय झालं होतं त्याच्यामागे प्रेरणा आम्हाला थोडंसं
एक वेगळ्या ॲक्सिडेंटमधनं मिळाली आणि त्याच्यानंतर मग आम्ही शोध करायला लागलो की जर सर्व प्रकारचे ह्युमन बॉडीज म्हणा किंवा प्राणी हे जर सगळं 24 तासामध्ये किंवा 36 तासामध्ये अन्न पचवू शकतात, तर याचाच अर्थ काय की या जगामध्ये ईश्वराने कुठंतरी ही सिस्टीम निर्माण केलेली आहे की जी हे सगळं विघटन 24 ते 36 तासात करते. मग ती काय सिस्टीम आहे याच्याकरता आम्ही बायोलॉजीची काही पुस्तकं म्हणजे 7वीपासूनची वाचली, अभ्यास केला आणि माझ्या पत्नीने जवळजवळ 1.5 कोटी मायक्रोब्स चा स्टडी करून काही मायक्रोबचं कॉन्सर्शियम तयार केले आणि त्याच्यानंतर 100 kg, 250 kg, 500 kg याची कॉस्ट वाढत जाते. माझं नाव मैथिली चंद्रात्रे, मी डिरेक्टर आहे AVK ग्रीन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये. सो आजचा जो कार्यक्रम झाला तो बेसिकली AVK प्लांट्स अँड मशीन्सचं उद्घाटन आणि सस्टेरा एन्व्हायरमेंटल लॅबचं उद्घाटन ह्याचा कार्यक्रम झाला. आमचं जे आमच्या ब्रीदवाक्यावरती 1 मिनटं फक्त बोलते. आमचं असं टॅगलाईन आहे की टर्निंग वेस्ट इनटू एन्व्हायरमेंटल हेल्थ अँड वेल्थ. सो आमचा असा प्रयत्न आहे की वेस्टकडे बघण्याकडचा दृष्टिकोन सगळ्यांचा बदलावा. वेस्ट इज नॉट जस्ट आपण जे काही टाकतो किंवा जे डिस्पोज ऑफ करायचं आहे, पण इट इज अ रिसोर्स. त्या रिसोर्सला हाऊ कॅन वी यूज दॅट रिसोर्स टू इम्प्रूव्ह द हेल्थ ऑफ द एन्व्हायरमेंट. पहिलं म्हणजे जसं सर आता म्हटलं की सॉईलची हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि टर्न इट इन टू वेल्थ म्हणजे ऑर्गॅनिक मॅन्युअर जे त्याच्यातून क्रिएट होतं त्यांनी जे शेतकऱ्यांना फायदा होईल, टेरेस गार्डनिंगला फायदा होईल ते. सो टर्निंग एन्व्हायरमेंटल वेस्ट इन टू हेल्थ अँड वेल्थ हे आमचं टॅग आहे. कीर्ती चंद्रात्रे AVKची डायरेक्टर आहे. तर मला मेनली काय सांगायचं आहे की आमची टेक्नॉलॉजी जी आहे ती ॲक्मा म्हणून आहे, जी कन्सॉर्शियम ऑफ मायक्रोब्स वापरते आणि त्याच्यानंतर 24 ते 36 तासामध्ये ऑर्गॅनिक मॅन्युअर तयार करते कुठल्याही अन्नापासून.